सगळ्यांना आपल्या वडीलधाऱ्यांना या सोहळ्यानिमित्त आपण सगळे जमला आहात त्यांना सगळ्यांना नमस्कार. सगळे माझे पदाधिकारी त्यांनाही आणि सर्व ग्रामस्थ आज या अत्यंत सोहळ्याच्या पावन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सगळेजण इथे पारायणासाठी आलेले आहात. आणि या अत्यंत प्रसन्न क्षणी मी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी इथे आले आणि पांडुरंगांच्या चरणी आपल्या सर्वांची माझी भेट होते हेच माझं भाग्य मी समजते. सगळेजण मला आशीर्वाद द्याल ही खात्री बाळगते. खरं सांगायचं तर माझा आणि अध्यात्माचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्याला माहिती नसेल मी उस्मानाबादमधल्या तेर संत गोरा कुंभाराच्या गावचे आहे. त्याच्यामुळे माझा आणि सर्व या गोष्टींचा खूप जवळचा संबंध आहे आणि मला माहिती आहे की आपण सगळेजण किती चांगल्या भावनेने इथे आलेले आहात. आज अतिशय चांगलं प्रवचन आपण ऐकत आहात. मला पण वेळ मिळाला तर मला खरंच आनंद झाला असता इथे बसून हे सगळं ऐकण्याचा. पण नक्की महाराज मी येईन नक्की तुमचं ऐकण्यासाठी. पण आज या निमित्तानं आपल्या सर्वांची भेट झाली. तुम्ही सगळेजण मनापासून आशीर्वाद द्याल हीच अपेक्षा बाळगते. सगळे म्हणतात की तुम्ही पहिल्यांदाच आलाय पण दादा एवढं सगळं सगळ्यांसाठी करायचे त्याच्यामुळे मला इकडे कधी येता आलं नाही. त्याच्यामुळे पण आज या निमित्तानं सगळ्यांची आपली भेट घेण्याची संधी मिळाली, आपल्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. आपण सगळेजण मला भरभरून आशीर्वाद द्याल. दादांच्या पाठीशी तर आत्ता कोणे साहेब म्हणालेच की आम्ही अनेक वर्षापासून आहोत आणि ठामच असणार आहेत असं त्यांनी आत्ता सांगितलेलं आहे. तरीसुद्धा मी आपल्याला सर्वांना सांगते की आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू देत आणि पांडुरंग हे सगळेच ऐकत आहेत आणि ते नक्की आशीर्वाद देतील अशी खात्री बाळगते. धन्यवाद. जय महाराज की जय. महाराज की जय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.